विद्यार्थी मित्रांनो, आपण ठेवींच्या नियमांविषयीची माहिती बघत होतो. ठेवीच्या वेगवेगळ्या नियमांपैकी आत्तापर्यंत 10 नियमांचा आपण अभ्यास केला. आता पुढच्या मुद्द्याकडे आपण वळूया. पुढचा मुद्दा आहे ठेवीचा विमा. प्रत्येक कंपनीला ठेवीचा विमा काढणे गरजेचेच आहे असे नाही. पण जर कंपनीला वाटत असेल किंवा कंपनीला आवश्यकता भासत असेल तर कंपनी ठेवीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवसाच्या अगोदर जर गरज भासली तर ठेवींवरचा विमा काढू शकते. जर ठेवीची एकत्रित रक्कम म्हणजे मुद्दल आणि व्याज ही एकत्रित रक्कम जर 20,000 रुपयांपेक्षा जास्त किंवा 20,000 रुपये होत असेल तर कंपनी 20,000 रुपयेपर्यंतच्या रकमेचा विमा काढू शकते. म्हणजे मुद्दल आणि व्याज दोघांच्या बेरजे एवढा, पण बेरीज ही 20,000 पेक्षा जास्त जात असेल तर 20,000 इथपर्यंतचाच विमा ही कंपनी काढू शकते. ठेवींवर विमा काढल्यामुळे परतफेडीच्या वेळेस जर कंपनीला अडचण निर्माण झाली तर अशा वेळेस हा विमा निश्चित पद्धतीने कंपनीला फायदेशीर ठरतो. फक्त एक मुद्दा लक्षात ठेवा की कंपल्सरी नाही, आवश्यकता भासली तरच कंपनी ठेवीवरचा विमा काढू शकते. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे पतपात्रतेचा दाखला मिळणे. पत म्हणजे आपली क्रेडिट किती आहे, मार्केटमध्ये आपलं नाव किती आहे किंवा आपली देण्याची कॅपॅसिटी किती आहे, क्षमता किती आहे, याला म्हणतात पत. जसं बँकेत लोन घेण्यासाठी बँक आपली पत बघते, म्हणजे याची देय करण्याची कॅपॅसिटी किती आहे आणि त्यावरून आपल्या लोनची रक्कम बँक ठरवत असते. मग त्याच पद्धतीने प्रत्येक कंपनीला परिपत्रक किंवा जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी पतनामांकन संस्थेकडनं पतमानांकन पत्र हे मिळवावं लागतं आणि ते आवश्यक आहे. हा दाखला मिळवणं आवश्यक आहे. जी पतनामांकन संस्था असते ती प्रामुख्याने 2-3 गोष्टींचा अभ्यास करते. जसं कंपनीची निव्वळ संपत्ती किती आहे, कंपनीची आर्थिक परिस्थिती किती आहे, कंपनी ठेवींवरचं व्याज देण्यासाठी किंवा मुद्दल देण्यासाठी सक्षम आहे की नाही, या सर्व गोष्टींचा अभ्यास करून मग ह्या पतनामांकन संस्था कंपनीला पतपत्र दाखला देत असतात आणि या दाखल्याचा उल्लेख हा परिपत्रकामध्ये किंवा जाहिरातीमध्ये करणे आवश्यक असते. म्हणजे थोडक्यात जाहिरात करण्यापूर्वीच हे करावं लागेल की नाही. म्हणून जाहिरात करण्यापूर्वी, परिपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी पतनामांकन संस्थेकडनं अशा प्रकारचा दाखला प्राप्त करावा लागतो व त्याचा उल्लेख हा निश्चित पद्धतीने त्या परिपत्रकामध्ये किंवा जाहिरातीमध्ये करावा लागतो. आता हा जो पतपात्र दाखला आहे हा कंपनीला दरवर्षी मिळवावा लागतो. बघा, त्यांनी म्हटलेलं आहे की कंपनीला पतपात्रता दाखला दरवर्षी ठेवी स्वीकारण्यापूर्वी घेणे बंधनकारक आहे. म्हणजे ठेव स्वीकारण्याच्या पूर्वी दरवर्षी कंपनीला अशा प्रकारचा दाखला हा पतमानांकन संस्थेकडनं प्राप्त करावा लागतो. पुढचा आहे परतफेड राखीव निधी खाते उघडणे.
आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, परतफेड राखीव निधी खाते. राखीव निधी म्हणजे का बरं? जसं आपल्याला अचानक पैशांची गरज पडली तर काय करावं लागेल याची व्यवस्था आपण आत्तापासून करतो आणि थोडी थोडी रक्कम त्यासाठी बाजूला काढत असतो. जसं मुलीचं लग्न आहे, मग जो पिता असतो तो पिता लग्न होणार आहे माहीत असल्या कारणाने तो बऱ्याच लवकर कालावधीपासून थोडी थोडी रक्कम तो जमा करत असतो. किंवा मुलाचा भविष्याचा शिक्षण खर्च आहे, निश्चित पद्धतीने तो वाढणार आहे आणि त्यामुळे त्या शिक्षणाची तरतूद आजपासून विचारात घेऊन थोडे थोडे पैसे ते शिक्षणासाठी बाजूला काढले जातात, की जेणेकरून जेव्हा निश्चित पद्धतीने त्या पैशांची गरज पडेल तेव्हा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही. त्याच पद्धतीने कंपनी सुद्धा जर ठेव घेतली आहे तर त्या ठेवीची पैसे कंपनीला ठराविक मुदतीनंतर परत करावेच लागणार आहे. आणि आपण बघितलं की ठेवी या अल्पकालीन मुदतीसाठी असतात. किमान 6 महिने आणि जास्तीत जास्त 36 महिन्यापर्यंतच्याच ठेवी कंपनी स्वीकारू शकते. आणि त्यामुळे जेव्हा पैसे देण्याची वेळ येईल तेव्हा कोणतीही अडचण येऊ नये, कोणत्याही नामुश्किलीला सामोरे जावं लागू नये किंवा कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी कंपनी ठेव परतफेड राखीव निधी खाते या नावाचं खातं हे सूचित बँकेत उघडते. सूचित बँक म्हणजे RBIने ज्या बँकांना परमिशन दिलेली आहे त्याच बँका. मग या सूचित बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचा समावेश होतो, या सूचित बँकेमध्ये बँक ऑफ इंडियाचा समावेश होतो, देना बँकेचा समावेश होतो व असे बऱ्याच बँका आहेत की ज्यांना RBIने परमिशन दिलेली आहे. मग अशा कोणत्याही एका सूचित बँकेत ठेव परतफेड राखीव निधी खाते म्हणून खातं उघडणं गरजेचं असतं, आवश्यक असतं. व या खात्यात दरवर्षी जितकी रक्कम ठेवीदारांना परत करायची आहे त्या रकमेच्या 15% रक्कम एवढी रक्कम ही 30 एप्रिल किंवा त्याच्या अगोदर कंपनीला या खात्यात ठेवावी लागते. आणि विशेष म्हणजे ही जी रक्कम आहे ही रक्कम फक्त ठेव परतफेड म्हणूनच वापरली जाते. म्हणजे ठेवीची परतफेड करण्यासाठी जी रक्कम वापरली जाते, कारण ती खास तरतूद त्याच्यासाठीच केलेली आहे. याच्यामध्ये प्रामुख्याने विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे की सूचित बँक म्हणजे मी तुम्हाला आता सांगितलं की RBI ॲक्ट 1934च्या परिशिष्टामध्ये ज्या बँकांचा समावेश केलेला आहे. मग थोडक्यात तुम्ही एवढं लक्षात ठेवा की सूचित बँकेत खातं उघडणं आवश्यक, पहिली कंपल्सरी गोष्ट. त्यानंतर या खात्यामध्ये दरवर्षी 30 एप्रिलला किंवा त्यापूर्वी किती टक्के रक्कम? 15% रक्कम. आता 15% कोणाच्या? जेवढी ठेव परतफेड करायची आहे त्या परतफेडीच्या 15% रक्कम. म्हणजे समजा 1 कोटीची ठेव असेल, म्हणजे 1 कोटी परतफेड करायची असेल तर 1 कोटीच्या 15% एवढी रक्कम दरवर्षी ही त्या परतफेड राखीव निधी खात्यामध्ये वर्ग करावी लागेल, की जेणेकरून जेव्हा पैसे देण्याची वेळ येईल तेव्हा कोणत्याही प्रकारची अडचण ही येणार नाही व कंपनीचं जे नावलौकिकता आहे त्या नावलौकिकतेवर कोणत्याही प्रकारची बाधा निर्माण होणार नाही. यासाठी अशा प्रकारची निधी खाते कंपनी उघडते
व त्या खात्यात दरवर्षी रक्कम ही वर्ग करत असते. पुढचा जो मुद्दा आहे तो आहे ठेव पावती. अत्यंत महत्त्वाचे मुद्दे आहेत हे. ठेव पावती. ठेव पावती म्हणजे काय? तर ज्या ठेवीदारांनी कंपनीमध्ये ठेव म्हणून रक्कम ठेवलेली आहे, त्या ठेव म्हणून ठेवलेल्या रकमेचा पुरावा हा कंपनीला त्या ठेवीदाराला द्यावा लागतो. कारण ठेवीदाराने ठेव ठेवली, आज ठेव ठेवलेली आहे, पण कालांतराने ठेवीदार विसरून जातो की किती रक्कम ठेवली होती, त्या रकमेवर किती व्याजदर होता, ते सुरक्षित ठेवी होत्या का असुरक्षित ठेवी होत्या. कालांतराने या गोष्टींचा विसर पडतो आणि त्यामुळे प्रॉब्लेम निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक कंपनीला ठेव पावती देणे कंपल्सरी आहे, आवश्यक आहे. मग ठेवीदाराकडून जी ठेवीची रक्कम प्राप्त झालेली आहे, त्या प्राप्त झालेल्या रकमेच्या तारखेपासून, बघा शब्द महत्त्वाचे आहेत, जेव्हा रक्कम प्राप्त होते त्या तारखेपासून, म्हणजे समजा एखाद्या व्यक्तीने धनादेश दिला आहे, चेक दिलेला आहे, तर तो चेक ज्या तारखेला वटेल, म्हणजे ज्या तारखेला कंपनीला त्या चेकचे पैसे मिळतील त्या तारखेपासून, म्हणून स्पष्ट उल्लेख केलेला आहे की पैसे किंवा रक्कम प्राप्त झाल्यापासून म्हणजे मिळाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेवीदाराला ठेव पावती ही दिली गेली पाहिजे. कायद्यामध्ये त्याविषयीच्या या स्पष्ट तरतुदी आहेत, नियम आहेत. मग या पावतीमध्ये ठेवीविषयीची माहिती लिहिलेली असते. जसं ठेवीदाराचे नाव. आता नावामध्ये मी तुम्हाला सांगितलं की संयुक्त नाव असेल तर एकापेक्षा जास्त नावं सुद्धा असू शकतात. मग ठेवीदाराचे नाव, ठेवीदाराचा पत्ता, किती रक्कम त्याने ठेव म्हणून ठेवलेली आहे त्या रकमेचा तपशील, त्यावर कंपनी किती व्याजदर देणार आहे त्या व्याजाचा दर, ती ठेव किती कालावधीसाठीची आहे म्हणजे ठेवीची मुदत केव्हा संपणार आहे, ती तारीख, अशा गोष्टींचा उल्लेख या ठेव पावतीमध्ये केलेला असतो. मग यामुळे ठेवीदाराने जेव्हा केव्हा ती ठेव पावती बघितली तर त्याला लगेच कल्पना येते. कारण एखाद्या ठेवीदाराला याची मुदत केव्हा संपणार हे माहीत नसतं, पण जेव्हा तो ती ठेव पावती बघतो की लगेच त्याला कळतं की या तारखेला ठेवीची मुदत संपणार आहे किंवा या ठेवीवर इतका इतका व्याजदर कंपनी देणार आहे. मग यामुळे हा एक प्रकारचा पुरावा त्या ठेवीदाराकडे असतो की आपण अमुक अमुक कंपनीमध्ये अमुक अमुक रक्कम अमुक अमुक दिवसांसाठी अमुक अमुक व्याजावर ठेवलेली आहे. हा एक पुरावा त्याच्याकडे असतो. मग जेव्हा कंपनी ठेव पावती देते तेव्हा साधी गोष्ट आहे, नुसती ठेव पावती नाव वगैरे लिहून दिलेली चालणार नाही. त्याला कोणत्याही प्रकारची ऑथेंटिसिटी राहत नाही. मग ती ऑथेंटिसिटी येण्यासाठी किंवा ठेव पावती ही त्या कंपनीचीच आहे हे दर्शविण्यासाठी दोन गोष्टी अजून प्रामुख्याने महत्त्वाच्या असतात. पहिली गोष्ट म्हणजे त्या ठेव पावतीवर त्या कंपनीचा शिक्का असायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे संचालकांची सही त्या ठेव पावतीवर असायला पाहिजे. म्हणजे ज्या संचालकांना कंपनीने अधिकार दिलेला आहे त्या संचालकांच्या सह्या या ठेव पावतीवर असणे बंधनकारक आहे. जसं एक साधं एक्झाम्पल घ्या, आपण बँकेत पैसे जमा करायला गेलो तर कॅशियर काय करतो, प्रामुख्याने दोन गोष्टी करतो.
एक पैसे सगळे मोजून झाल्यानंतर तो ती पैशांच्या आपण जी पावती दिलेली आहे त्याच्यातील एक काउंटर फाईल असते. त्या काउंटर फाईलमध्ये तो त्या बँकेचा शिक्का मारतो आणि आपली स्वतःची सही करतो आणि एक भाग तो त्याच्याकडे ठेवतो आणि दुसरा छोटासा भाग तो आपल्याला देतो. मग बघा इथे विचार करा की दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत, एक शिक्का आणि दुसरी सही. मग त्याच पद्धतीने ठेव पावती जी आहे ती ठेव पावती ही खरोखर आहे हे दर्शवण्यासाठी संचालक मंडळाने ज्या अधिकाऱ्याला स्वाक्षरी करण्याचा अधिकार दिलेला आहे त्याची सही त्या ठेवपावतीमध्ये असायला पाहिजे आणि शिवाय कंपनीचा शिक्का सुद्धा उमटविण्यात आलेला असला पाहिजे. या दोघं गोष्टी कंपल्सरी आहे. म्हणजे थोडक्यात ठेवीदाराने ठेव ठेवल्याचा पुरावा म्हणून ठेवीदाराला ठेव पावती ही दिली जाते व ही ठेव पावती ठेवीदाराला ठेव रक्कम प्राप्त झाल्यापासून 21 दिवसाच्या आत देणं बंधनकारक आहे. आता आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. पुढचा मुद्दा आहे ठेवीची नोंदवही. आपण 11वीला शिकलो की वेगवेगळ्या प्रकारच्या नोंदवह्या ज्या असतात त्या कंपनीला आपल्या मुख्य कार्यालयात ठेवाव्या लागतात. आपल्या नोंदणीकृत कार्यालयात ठेवाव्या लागतात. आणि तुम्ही घटनापत्रकामध्ये शिकलात की नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्याचा उल्लेख हा घटनापत्रकामध्ये केलेला असतो. मग हा जो नोंदणीकृत कार्यालय आहे या कार्यालयामध्ये कंपनी महत्त्वाच्या नोंदवह्या ठेवत असते. जशी सभासद नोंदवही आहे, कर्जरोखेधारकांची नोंदवही आहे. मग त्याच पद्धतीने कंपनीला ठेवींची नोंदवही सुद्धा तयार करावी लागते व ही ठेवीची नोंदवही कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयातच ठेवावी लागते किंवा नोंदणीकृत कार्यालयाच्या जवळपास जर कंपनीचं शाखा असेल तर त्या शाखेमध्ये अशा प्रकारच्या नोंदवह्या ठेवल्या तरी चालतात. पण प्रामुख्याने त्या नोंदणीकृत कार्यालयात असायला पाहिजे असं कायद्याने बंधनकारक केलेलं आहे की जेणेकरून कोणत्या अधिकाऱ्याला जर त्याची तपासणी करायची असेल तर त्याला संभ्रम निर्माण व्हायला नको की नेमका नोंदवह्या कुठे असतील आणि आपल्याला कुठे जावं लागेल. मग ही जी नोंदवही आहे त्याच्यासाठी त्यांनी सांगितले की कंपनीने स्वीकारलेल्या ठेवीसाठी किंवा नूतनीकरण करण्यात आलेल्या ठेवींसाठी, म्हणजे ज्या ठेवी कंपनीने स्वीकारलेल्या आहेत त्या ठेवी किंवा ज्यांचं नूतनीकरण झालेलं आहे, म्हणजे मुदत संपल्यानंतर परत मुदत वाढ म्हणून नवीन ठेवपावती जर कंपनीने दिली असेल तर त्यासाठी स्वतंत्र ठेव नोंदवही ही कंपनीला तयार करून ती कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयात ठेवावी लागते. मग यासाठी त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट इथे सांगितलेली आहे की नोंदवही नोंदणीकृत कार्यालयामध्ये ठेव स्वीकारल्यापासून 7 दिवसांच्या आत त्याबद्दलच्या नोंदी ह्या ठेवीदाराच्या नोंदवहीमध्ये झालेल्या असल्या पाहिजे. म्हणजे ज्या तारखेला कंपनीने ठेव म्हणून रक्कम स्वीकारलेली आहे त्या तारखेपासून 7 दिवसांच्या आत ठेवीदाराची नोंदवही ही तयार झालेली असली पाहिजे. म्हणजे त्याच्या ठेवीदाराविषयीची सर्व माहिती ही नोंदविली गेली पाहिजे. प्रामुख्याने ठेव पावतीमध्ये जे काही मुद्दे आपण बघितले त्याच मुद्द्यांचा समावेश हा त्या ठेवी नोंदवहीमध्ये केलेला असतो. जसे ठेवीदाराचे नाव, पत्ता, रक्कम, व्याजदर याच गोष्टींचा उल्लेख हा ठेवीदाराच्या नोंदवहीमध्ये केलेला असतो. व या व्यतिरिक्त कंपनी कायद्याने ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टींचा समावेश हा ठेवीच्या नोंदवहीमध्ये करावा लागतो. याचा पुढचा मुद्दा आहे ठेव विवरणपत्र.
की प्रत्येक कंपनीला ठेवीबद्दलचं विवरणपत्र तयार करावं लागतं. म्हणजे जी कंपनी ठेव म्हणून रक्कम स्वीकारते त्या प्रत्येक कंपनीला ठेवीचं विवरणपत्र तयार करावं लागतं. आणि ते प्रत्येक वर्षी कंपनी कायद्याने दिलेल्या विहित नमुन्यातच करावं लागतं. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे विवरणपत्र आहे, हे विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. मग त्यांनी त्याच्यासाठी स्पेशल तारीख दिलेली आहे की या 30 जून अखेर ठेव विवरण नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर करावे लागते. मग 31 मार्च पर्यंत कंपनीने ज्या ज्या काही रक्कम ठेवी म्हणून स्वीकारल्या आहेत त्या सर्व ठेवींचा उल्लेख हा या ठेव विवरणपत्रात केलेला असतो. म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की 31 मार्च अखेरच्या ठेवीच्या सर्व नोंदी याच्यात केलेल्या असतात व हे विवरणपत्र कंपनी नोंदणी अधिकाऱ्याला 30 जून पर्यंत देणं बंधनकारक आहे, कंपल्सरी आहे. मग आता पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे व्याज. आता व्याजाच्या संदर्भात स्पष्ट नियम आहे. जर मुदत संपल्यानंतर कंपनी ठेवीची परतफेड करणार असेल तर कंपनीला पूर्ण व्याज द्यावं लागेल, कारण कंपनीने त्या विशिष्ट कालावधीसाठी तो पैसा वापरलेला आहे. पण समजा एखाद्या ठेवीदाराने मुदतीपूर्व पैसे मागितले. आता याच्यामध्ये एक साधी गोष्ट आहे की 3 महिन्याच्या आत कोणत्याही प्रकारची परतफेड कंपनीला करता येत नाही. 6 महिन्यानंतर मात्र कंपनी ठेवीची परतफेड करू शकते. मग जर एखाद्या ठेवीदाराने मुदत संपण्यापूर्वी, म्हणजे समजा मुदत 24 महिने आहेत आणि ठेवीदाराने 12 महिन्यातच पैसे मागितले किंवा 18 महिन्यातच पैसे मागितले, तर अशा वेळेस कंपनी RBIने जो व्याजदर निश्चित केलेला आहे, म्हणजे ठेवीवर जो व्याजदर सांगितलेला आहे त्या व्याजदरापेक्षा 1% कमी व्याजदर हा त्या ठेवीदाराला दिला जातो. म्हणजे समजा ठेव स्वीकारताना कंपनीने 9% व्याजदर सांगितलेला असेल की 9% दराने आम्ही तुम्हाला पैसे देऊ किंवा व्याज देऊ, आणि जर त्या ठेवीदाराने मुदत संपण्यापूर्वीच जर पैशांची मागणी केली तर अशा वेळेस कंपनी त्याला 9%तून 1% वजा म्हणजे 8% दराने त्याला व्याज देईल. आणि जितक्या महिन्यासाठी ते पैसे वापरलेले आहे तितक्या महिन्यासाठी कॅल्क्युलेशन्स हे केले जातात. म्हणजेच मुदतीपूर्व ठेवीवरचं व्याज हे दिलं जाऊ शकतं किंवा ठेवींची परतफेडी करता येते, पण मुदत किती आहे? 3 महिन्याच्या अगोदर मात्र करता येत नाही. 6 महिन्यानंतर आणि मुदतीच्या आत परतफेड जर केली असेल तर व्याजाच्या 1% कमी रक्कम कंपनी देते. आता पुढचा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो असा आहे, आता व्याजामध्ये आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसं कंपनी मुदतीपूर्व जर आपण जर ठेवी काढल्या तर कंपनी कसं 1% कापून घेते, मग त्याच पद्धतीने जर ठेवीची मुदत संपून गेलेली आहे आणि तरी कंपनीने पैसा परत केला नसेल, म्हणजे मुदत संपल्यानंतर सुद्धा पैसा परत केला नसेल, तर जर म्हणजे ठेवीदाराने मागणी केलेली आहे पण कंपनीने पैसा परत केलेला नाही, मग अशा वेळेस जोपर्यंत कंपनी त्या पैशांची परतफेड करत नाही तोपर्यंतच्या कालावधीसाठी कंपनीला त्या रकमेवर 18% दराने व्याज द्यावे लागते. महत्त्वाची गोष्ट ती लक्षात घ्या, 18% दराने कंपनीला व्याज द्यावं लागेल. म्हणजे समजा 30 जूनला मुदत संपली, ठेवीदाराने मागणी केली,
परंतु कंपनीने 30 सप्टेंबरला पैसे दिले, तर 30 जूनपासून ते 30 सप्टेंबरपर्यंतच्या, म्हणजे जून ते जुलै, जुलै ते ऑगस्ट आणि ऑगस्ट ते सप्टेंबर या 3 महिन्याच्या कालावधीसाठी कंपनीला जेवढी रक्कम त्या ठेवीदाराची त्या कंपनीकडे जमा आहे त्या रकमेवर 18% दराने व्याज कॅल्क्युलेशन्स करून, म्हणजे 3 महिन्यासाठी कॅल्क्युलेशन्स करून ते व्याज त्या ठेवीदाराला द्यावे लागेल. म्हणजेच कायद्याने इथे गुंतवणूकदारांचं हित बघितलेलं आहे. गुंतवणूकदारांना कुठल्याही प्रकारचा त्रास व्हायला नको, ज्या गोष्टी नियमांमध्ये कंपनी कायद्याने बघितलेल्या आपल्याला दिसतात. तर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे अटी व शर्तीमध्ये बदल करण्याचा अधिकार. आता बघा, कोणताही गुंतवणूकदार जेव्हा गुंतवणूक करतो तेव्हा तो माहितीपत्रक वाचतो. आपण माहितीपत्रकामध्ये इथे बघितलं प्रामुख्याने 2, परिपत्रक आणि जाहिरात. परिपत्रक आणि जाहिरात वाचूनच गुंतवणूकदार गुंतवणूक करतोय. तो ठेवीदार ठेव म्हणून रक्कम त्या कंपनीमध्ये ठेवतोय. मग अशा वेळेस ते जे नियम त्याने वाचलेले आहे त्या नियमात जर बदल केला तर निश्चित पद्धतीने त्याच्या हिताला बाधा निर्माण होऊ शकते. व मग अशा वेळेस कंपनीवर विश्वास कोणत्याच ठेवीदाराला राहणार नाही, की यांना मन वाटेल तेव्हा हे नियम बदलतात आणि जेव्हा म्हणजे पैसा घ्यायचा असतो तेव्हा चांगले नियम दाखवतील आणि जेव्हा पैसा देताना मग नियमांमध्ये बदल करतील. मग अशा प्रत्येक कंपनी करायला लागतील. मग विश्वास कुठे राहिला? आणि म्हणून कंपनी कायद्यामध्ये स्पष्ट तरतूद आहे की कंपनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या ठेवी स्वीकारण्याच्या कोणत्याही अटी आणि नियमांमध्ये बदल करू शकत नाही. कंपनीचे जे ठेव विश्वस्त आहे यांच्याबरोबर करार झालेला आहे किंवा जाहिरात प्रसिद्ध आहे, ते नियम वाचून लोकांनी पैसे गुंतवलेले आहेत आणि त्यामुळे अशा नियमांमध्ये बदल करण्याचा अधिकार कंपनी कायद्याने कंपनीला दिलेला नाही. म्हणून कंपनी कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. पुढचा मुद्दा आहे आर्थिक विवरणाबाबत खुलासा. त्याच्यात महत्वाचं आहे की जर कंपनी ठेव स्वीकारताना आपण बघितलं की कंपनी सभासदांकडून किंवा जनतेकडून ठेवी स्वीकारत असते. मग जर कंपनी ठेवी या संचालकांकडून प्राप्त झाल्या असतील तर त्याबद्दलचा खुलासा, त्याबद्दलची माहिती ही आर्थिक विवरणपत्रात नमूद करावीच लागते. कारण बऱ्याच वेळेस असं होतं की जेव्हा ठेव कंपनी विकायला तयार राहील तेव्हा संचालक फक्त आपल्या सभासदांना सांगून त्यांनाच त्याचा फायदा करून देतील. मग आप जनतेला त्याचा फायदा काय? मग अशा वेळेस ते संचालक स्वतः फायदा उचलताय असा त्याचा अर्थ होतो. असं व्हायला नको म्हणून कायद्याने या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घेतलेल्या आहेत. आणि म्हणून ज्या संचालकाने ठेवी स्वीकारलेल्या आहेत त्या संचालकाच्या नावाचा उल्लेख आणि त्याने किती रक्कम ठेव म्हणून स्वीकारलेली आहेत हे आर्थिक विवरणपत्रात नमूद करावे लागते. आता जसं खाजगी कंपनी असेल तर तिच्या संचालकांनी नातेवाईकांकडून ठेव स्वीकारलेली असेल तरीही त्याची माहिती ही विवरणपत्रात देणे आवश्यक आहे. म्हणजे विवरणपत्रात त्याचा स्पष्ट उल्लेख असायला पाहिजे. कंपनी कायद्यामध्ये या सगळ्या गोष्टी विचारात घेतलेल्या आहेत की जेणेकरून कोणत्याही प्रकारची लपवाछपवी कंपनीने करायला नको आणि सर्व बाबी ह्या पारदर्शक असायला पाहिजे. या सर्व गोष्टी विचारात घेतल्या जातात. पुढचा जो मुद्दा आहे तो हा शेवटचा मुद्दा आहे मित्रांनो.
तो आहे शिक्षा किंवा कारवाई. कंपनी अधिकाऱ्याने कंपनी कायद्यातील तरतुदींचे ठेवी स्वीकारण्याबाबत उल्लंघन केल्यास, म्हणजे जे काही कंपनीचे कायदे आहेत, जे काही नियम आहेत, ज्या काही अटी आहेत, त्या अटींचं, त्या नियमांचं जर पालन कंपनीने केलं नाही किंवा कंपनीच्या जबाबदार अधिकाऱ्याने अशा प्रकारचं पालन केलं नाही किंवा कायद्याचं उल्लंघन केलं तर आणि तो दोषी आढळला, आपल्या कायद्यात ही फार महत्वाची गोष्ट आहे, तो दोषी आढळायला पाहिजे. जर तो दोषी आढळला तर तो शिक्षेस पात्र ठरतो. आता इथे एक महत्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ठेवीवर संरक्षण कायदा 1999 हा संमत केला. म्हणजे 1999ला ठेवीदार संरक्षण कायदा हा अंमलात आलेला आहे, संमत झालेला आहे. व या आधारे कंपनीच्या कोणत्याही नियमांचा उल्लंघन केला तर ती व्यक्ती शिक्षेस पात्र ठरते. किंवा त्याला दंडही होऊ शकतो. म्हणजे शिक्षा आणि दंड, एक तर शिक्षा होईल, एक तर दंड होईल, किंवा दोघं सुद्धा होऊ शकतात. अशा पद्धतीने कंपनी कायद्याचे नियम हे कंपनीला मोडता येत नाही. कर्जरोखे आणि ठेवीमध्ये महत्त्वाचा हाच फरक आहे की कर्जरोख्यामध्ये मागता क्षणी परत करण्याच्या अटीवर कर्जरोखे हे दिले जातात, परंतु ठेवी तशा दिल्या जात नाही. त्या मुदतीच्याच असतात आणि मुदत संपल्यानंतरच दिल्या जातात. कर्ज हे दीर्घकालीन असतं तर ठेवी या अल्पकालीन स्वरूपाच्या असतात. अशा पद्धतीने आपण आज ठेवींचे सर्व अटी आणि नियम यांचा अभ्यास केला. एकूण 20 मुद्दे आहेत. बऱ्याच वेळेस ब्रॉड क्वेश्चन म्हणून अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण 20 मुद्दे आहेत. ठेवींवरचे वेगवेगळे नियम आहेत, अटी आहेत, त्या सर्व बारीक गोष्टींचा आपण अभ्यास केला. जर तुमच्याकडे पुस्तक असेल किंवा PDF असेल तर ठेवींच्या मुद्द्यांविषयी सारांश म्हणून त्यांनी मागे चॅप्टरच्या मागे पाठ संपल्यानंतर एक छोटेसे मुद्दे दिलेले आहेत, महत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी लिहून दिलेल्या आहेत. प्रत्येकाने त्या गोष्टींचा अभ्यास करावा की जेणेकरून तुम्हाला अभ्यासामध्ये त्याची निश्चित पद्धतीने मदत होईल. जसं बघा हे लिहिलेलं आहे, आता बघा सारांश. आता या सारांशामध्ये बऱ्याच गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंतच्या, की कोणत्या कंपन्या असतात, खाजगी कंपन्या आहे, सार्वजनिक कंपन्या आहे, पात्र सार्वजनिक कंपन्या आहेत, कोणती कंपनी कशा प्रकारच्या ठेवी स्वीकारू शकते किंवा कोणाकडून ठेवी स्वीकारू शकते, कोणत्या कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकतात, कोणत्या कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकतात, कोणत्या कंपनी या दोघांकडून ठेवी स्वीकारू शकतात, जनतेकडनं सुद्धा आणि सभासदांकडून सुद्धा. याशिवाय मार्गदर्शक तत्वे काय आहेत, जसं हा चार्ट सांगतोय. आता मी चार्टचा तुम्हाला फोटो पाठवेल, इथे तो व्यवस्थित दिसत नाहीये, मी याच्या खालीच हा व्हिडिओ संपला की त्याच्या खाली तो चार्ट टाकून देणार आहे, की जेणेकरून तुम्हाला अंदाज येईल की खाजगी कंपनी कोणाकडनं ठेवी स्वीकारू शकते, किती ठेवी स्वीकारू शकते, आणि त्याला पर्सेंटेज जे दिली बघितले आपण 10, 25, 35 ते किती पर्सेंटेज आहेत. म्हणजे त्याच्यावरून रिकाम्या जागेमध्ये येणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही सहज पद्धतीने देऊ शकता. किंवा काय निर्णय घ्याल, अशा निर्णय घेण्याच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला त्याचा निश्चित पद्धतीने उपयोग होऊ शकतो. मग
अशा वेगवेगळ्या गोष्टी, ठेवीचं किमान कालावधी 6 महिने, कमाल 36 महिने, बऱ्याच वेळेस रिकाम्या जागेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. सुरक्षित ठेवी काय असतात, असुरक्षित ठेवी काय असतात, ग्राहकांना ठेवी स्वीकारण्यासाठीची माहिती कुठं मिळते, माहिती पत्रक काय आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश असतो, कोणती कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करू शकते. आपण बघितलं, सार्वजनिक कंपनी माहिती पत्रक प्रसिद्ध करू शकते आणि खाजगी कंपनी ही परिपत्रक प्रसिद्ध करत असते. कारण खाजगी कंपनी जनतेला आवाहन करून ठेवी स्वीकारू शकत नाही. त्यानंतर कंपनी संयुक्त नावाने ठेवी स्वीकारू शकते, तर ते संयुक्त नावं जास्तीत जास्त किती असू शकतात. इथे सगळ्यात महत्त्वाचे या तारखा किंवा दिवस आहेत. बघा, कधी 21 दिवसांचा समावेश आहे, कधी 30 दिवसांचा समावेश आहे, कधी 7 दिवसांचा समावेश आहे. मग हे सगळे दिवसांबद्दलच्या सुद्धा संकल्पना तुमच्या क्लिअर असायला पाहिजे. कारण बऱ्याच वेळेस याच्यावर सुद्धा रिकाम्या जागेमध्ये प्रश्न विचारला जातो की ठेव स्वीकारल्यापासून किती दिवसाच्या आत ठेवीची पावतीही दिली गेली पाहिजे. ऑप्शन दिलेले असतात, 7 दिवस, 21 दिवस, 30 दिवस. जर परफेक्ट अभ्यास असेल तर तुम्ही उत्तर लगेच सांगू शकता. मग अशा पद्धतीच्या प्रश्नांसाठी बारीक अभ्यास करणं आवश्यक आहे. छोट्या छोट्या गोष्टीपासून बघणं आवश्यक आहे. मालमत्तेवर बोजा म्हणजे कशावर बोजा निर्माण करते कंपनी, ठेव विश्वस्त म्हणजे काय, ठेव विश्वस्तांशी करार का करावा लागतो, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांचा आपण अभ्यास बघितला. किती रक्कम ठेवीची परतफेड करण्यासाठी कंपनीला सूचित बँकेत जमा करावी लागते, सूचित बँक म्हणजे काय, विमा काय आहे, कितीपर्यंतचा विमा कंपनी काढू शकते, पत मानांकन संस्था पतपात्रता दाखला देते, मग नेमकं ते काय आहे. या सर्व गोष्टींचा परत एक वेळेस अभ्यास करा, व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची अगदी सहज पद्धतीने उत्तरं देता येतील. अशा पद्धतीने वाचण्याचा प्रयत्न करा. एवढे बोलून मी आजचा हा व्हिडिओ आपला थांबवतो. नमस्कार.